सुनबाई पुरी अगं ते गोड तेवढ्या गोळ्यान ते पाणी दे ना मला. काय ग बाई तुझे सारखे किट 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 हा स्वतःच्या हाताने घेता नाही येतोय. अगं बाई अगं काय किटकिट हे ग गोळ्या दे ना मला तेवढं बरं वाटत ना ग लय कस तरी होतंय. चहा सुद्धा अजून करून दिला नाही तू. तुला पाय आहेत ना मग चल ना जा ना घे ना तू तुझ्या हाताने. अगं पाय आहेत मला पण होत नाही ग चालणं लय दुखत आहे मला लय त्रास होतोय. एवढा त्रास होतोय ना तर निघ ना जा ना दुसरीकडे इकडे कशाला तरफडली. काय बाई अगं तुम्हाला एका सासू सांभाळणं व्हाय ना ग एवढं केलं तुमच्यासाठी हा. मग काय उपकार नाही केलं तर कर्तव्यच होतं तुमचं. अगं कर्तव्य पण आता तो मिळाला पण मला तरी जपा ना हा. तुम्हाला जपून काय दिवे लावायचे का मला जा ना टपकून कशाला त्रास देते मला. बाई काय हे कर ते कर नुसतं गिळायला लागतंय सकाळपासून. नको ग इतकं बोलू. झाले बाई हिचे नाटक सुरू नुसतं काही झालं की रडायचं तेवढंच येतं फक्त रडायला. फक्त चहा दे ग गोळ्या घ्यायच्या तेवढ्या. चल नाही देत चहा एवढं चहा प्यायचं ना स्वतः करून पी. चहा पाहिजे दिवसभर नुसतं पडून राहतात हा कामाच्या नावाने काहीच नाही. पाणी तरी दे ग. चल नाही देत जा एवढंच आहे ना. मला पायाने उठता येत नाही ग. हे तुझे नाटक आहे ना मी दररोजच बघते हा नको सांगू मला. अगं लय पायाला मुंग्या येतात ग हे बघ पाय सुजलाय ग माझा. कोणी एवढं धडपडायला लावलं होतं मग सुजूस तर. अगं तू करीत नाही माझ्या हाताखाली म्हणून मलाच घेणं आहे पाणी आहे खायला अन्न आहे तू देत नाही ना अशी काय ग. तुझ्या आईला तू असंच करशील का तुला आई नाही. प्रत्येक वेळेस माझ्या आईला मध्ये आणायचं नाही आताच सांगते मी. अगं पण तुझ्या आईला तू असंच जीव लावशील का हा. आणि हे पाणी अजिबात प्यायचं नाही तुमच्यासाठी सेपरेट पाणी ते प्यायचं. तुमच्यामुळे ते पाणी घाण होईल. मी काय जनावर आहे का ग तू एवढं मला हे करती. जनावरावरून बेकार आहे तुम्ही. आणि काय हो हा दररोजच झालंय तुमच्यासाठी सगळं सेपरेट आहे ना हा मग तुम्ही सारखं तेच का घेता हो हा. काय बाई बिचारा मरून मेला मला हे पाहायला ठेवलं बाई. तुम्हाला आहे ना आता तुम्हाला ना चांगलं ताजं खाणं देणारच नाही. शिळ खायचं शिळ कालचं आज खायचं असंच पाहिजे तुम्हाला. देवा नी रे मला तरी कशाला ठेवलं यांचा त्रास सहन करायला. देवाला मी तेच म्हणते ने लवकर कशाला ठेवलं इथं. पाणी सुद्धा द्याय ना बाई मला ही कायच करा. अगं बाया आयो अगं बाया दिना पाणी तरी दे. आई ग आयो अगं ते पायाने मला उतरता येत नाही ग लय दुखतोय मला धड जरा मुंग्या येतात ग नाही तर पाणी तरी दे. नाही देत सगळं ना तुमच्या हाताने करा आणि प्या बरोबर. दररोजच नाटक अगं दे ग पाणी तरी दे ग मला नाही चालता येत होत नाही ग थरथर काप होतोय हातापायांचा. आयो झाले बाई नाटक हिचे परत म्हातारीचे कालच्या पासून. काय त्रास आहे बाई पाणी सुद्धा देत नाहीत ग म्हाताऱ्या माणसाला विधवा माणसाचं काय ना सगळं म्हातारे तुला करायचंय कळलं का हा. आणि काय ग हा सगळे ना तुझ्या हाताने करायचं तू मला नाही मागायचं सगळं तू करायचं स्वयंपाक बिपाक सगळं हा. आणि तुला किती वेळा सांगितलंय ग रॅकच्या भांड्याला हात नको लावत जाऊ इकडे हात नको लावत जाऊ सगळीकडून त्या घाणीतून सगळे लोळून आणि हात लावीत बसती तिथं हा. अगं मला तू देत नाही मला घेऊ देत नाही मग कसं करायचं मी. अगं जाणं टपकून डायरेक्ट हा कशाला एवढं हे करती बर ना. अगं नको ग एवढा त्रास देऊ ग तुला पण लेक आहे तुला होईल नंतर सासूचा त्रास काय असू दे कळत. ते बघा नाही पुढच्या पुढं तू नको सांगू मला आताच हा. काय गो पाय दुखतो म्हणती हा पाय दुखतो अगं नको ग एवढा त्रास देऊ. अगं सुजलेलाय ग पाय माझं हे बघ मुंगे येतात ग. दिवसभर ना मिस करते सगळं मलाच करावं लागतं हा. बरी तर बरी होत नाही जात पण नाही. इतकं नको ग त्रास देऊ मला. चल उठ बाद झाले तुझे नाटक. लेख माझा अजून कसं आहे ना बाई. तुझा लेख आहे ना गेला असं कामाला नाही येणार लवकर आणि तू असंच मर. इतकं नको चळू ग मला. बघतेस कशी मरत नाही एवढा त्रास देऊन तर मिली पाहिजे तू. देवाने रे कशाला ठेवतो. खरंच मी देवा हिला म्हातारी कुणी कसं दिसना बाई पाणी द्यायला सुद्धा कुणी दिसना. या भयाने काय हाल लावलेत माझे. देवा कुठं कोपला रे माझ्यासाठी नीन मला. काय देवाचे हाल लावलेत. लेक बघत नाही सुन बघत नाही. पाणी प्यायचंय मला. आयो उठता सुद्धा येईना बाई पाणी प्यायला माणसाला. अयो
आई ग आई पाणी सुद्धा देत नाहीत ग. किती वेळा सांगितलंय तुला हात नको लावत जात जो होतं का? काय ग तुला सांगून सांगून थकले पार मी. पाणी सुद्धा पिऊन जाय ना ग तू. सोड आई ग. तुला काय कळतं काय ग? हा? अरे साऱ्या तिला काय सारखी सांगती या? बरं झालं तुम्ही आला. अगं लागा तुझं दुखत आहे म्हणून तुला समजा बघतो तर तिला सांगते का? का माझा सुखाचा संसार झालेला तुला बघ वाटत नाही होय? अरे तुला लहानचं मोठं याच्यासाठी केलं का तो आज माझ्यावर हात उचलला. अगं आहे पण तू काही कमी केलं तर दवाखाना करतोय समजा करतोय का ती बी तुला चांगला जीव लावती तरी तू तिला मारतीय. अरे तू मला आज तो आईवर हात उचलला. अरे माझा काय सार झाला एवढं सगळं करून. अरे पण काय चूक केली ती मी तरी? तळ हाताच्या पोटासारखं जपलं मी तुला, तू आज माझ्यावर हात उचलला. आई काय तुझं सार तुझ्या झालं? होत्याकडे आता मेन म्हणजे हा काय सार झालं मला माझा तुला माझा संसार बघू वाटतोय का नाही मला एवढं सांगतो. अरे कोणत्या आईला वाटतं आपल्या लेकाचा संसार नाही बाबा. अरे पण तू तुला हाणायचं तर होतं ना, तुला एवढं तर कळायला पाहिजे होतं ना. तू लेकाच्या बायकोला कसं हाणावं सुनेला कसं हाणावं. अरे मी तिला लेकी सारखा जीव लावते रे पण मला पाणी सुद्धा देते. अहो सासूबाई काय बोलता तुम्ही हे? आता मी माझ्या डोळ्यांनी बघितलं काय तू तिचा हात पुरगाळते मग कशाचं दुखत म्हणते तुझं. नाही रे मी तिचा हात नाही पिरगळला काहीच नाही दिलं कवाचं पाणी बघ ती कशी रडती बघ. तू तिला एवढं हात पिरगाळ तिच्या हात लाल झाला बा. सासूबाई तुम्हाला हवं होतं तर मला मागायचं ना पाणी, मी दिलं असतं तुम्हाला. तुमचे पाय किती सुजलेत, तुम्ही कशाला उठला उगाच? बघितलं की ती किती मायला तू तिला कुशाला हात पिरगाळते अगं. अरे ते आता मला तिला पाय आपटलाय तिने माझा हे पण पाय कसा सुजलाय. अहो मी असं विचार तरी करेन का हो? मला पण एक आई आहे ना, मी एका आईच्या बद्दल असं विचार काय? कधी करू शकते का? अगं आईला का बघ ती कशी रडती. हा अहो तुम्ही नको बोलू एवढं आईंना, मला नाही आवडणार तुम्ही त्यांना बोललेलं. मी करेन सहन, जाऊन द्या. नाही. तसे नाही, बाईची आई- जात असती सहन नाही तू करायची. शांत बस. आई तू तर शांतच बघ तू काय सांगू शकू नको. अरे काय शांत बस, हे पाय माझा पाय किती सुजला. अरे मला उठणं होत नाही बस ना. मी फक्त तिला म्हणलं छान आणि इथं येऊन पाणी पेले. अरे हात थरथर कापत येत गोळ्याने सकाळपासून लागा आई पाणी. एवढंच समजा तुझ्या हातांचं करीत माझ्या कसं काय ती तुला देते बरं मग. अरे हे बघ गल्लाच तिकडे गेलाय ते बघ पाणी मला पेता पेता फेकलाय त्याने तोंड लावून पाणी नको पिऊ अहो, म्हणली. मी फेकलं नाही हो. नाही आई तुझं हे काहीतरी नाटक चालत गडी. एक तर तुला राहायचं असलं तर राहायचं नाही तर तुझं चालतं कुठे बी. मला काय सांगू नको गड्या आता लय झालं तुझं बी. बघितलं तर बघितलं मला आता नाही जमणार गड्या. माझ्या बायकोला त्रास दिला मला अजिबात जमणार म्हणजे नाही. तुला जन्म दिलेली आई नकोय पण बायको पाहिजे. हा तुला काय म्हणायचं ती मन गड्या आता मला काय सांगू नको तसलं. काय बस झालं तुझं काय बी आता दिवस लय. दाखवले देवाने मला आज हे सगळं करून ठेवलं मी माझ्या लेकासाठी ना. तो मला असं बोलतोय. अहो आई हे सगळं तुमचंच आहे हो. तुम्ही कसं काय असं म्हणू शकता? तुम्हाला जे हवंय ते मला मागा ना, मी देईन ना आई. अहो म्हणजे हे मी पाय वगैरे बघितलं मालिश का ते ती तुझी करून कसली देईन. माया करते. तू कशाला असं वागायचं असलं मला सांग तुझं पोस्ट राहायचंय का नाही राहायचं. काय थांब तुझं लय झालं आता पोटापुरतं. जेवढं वागलं तेवढं वाद झालं तुझं बी आता. आणि मग तुझं गट उडत आणि चालते हो तिकडं. अहो असं काय करता तुम्ही? नाही राहू दे काय अहो, करत नाही नको. चाललं. आता कुठे जाणार? अरे त्याचा जाऊ दे पाय कुठे पण बी. सुजलाय. जाऊ दे जिकडे जाईन तिकडे जाईन. आणि बोलत तिकडे अरे, मरायचं अहो, तिकडे मर. पण- अरे नको ना, मला उठ चल, उठ. अहो, असं कुठं आहे? काय अरे गाप जाऊ दे आता. जेव्हा झालं तेवढं हा चल ती पिशवी घेऊन जा आता. अहो, तुला जर माझी त्यांचा बायको पाय पटत नाही. अहो, त्यांचा पाय काय नाही रे म्हातारी नाटकं करायला लागली आता. जा जिकडे अहो, जायचंय पण- तिकडे जा नको राहू इथं तुम्ही तुम्ही. बघा की त्यांना चालता बी येई नाही. अरे तुला तर देते या अहो, जा जाऊ तिकडे जा द्या, हा, जा. अहो. वळून बघूच नको आता तुला जायचं तिकडे जमीन जा जा तिकडे जायचं तिकडे. ऐक चालता येत नाही रे मला. अहो मी हा. काय म्हणते नाही चालता येत तर राहून देऊ ना त्यांना. हा म्हणजे तुला तर देते ती जमेल का मग तिला. अहो पण ते कुठं जाणार हो, त्यांचा पाय बघा ना. काय नाही जाऊन तिकडे जाईन तिकडे मरण तिकडे मरण काय करायचं नाही चल हा. लय शहाणी पडी मात्र तुला तर देते त्याचं काय. हम्म. आपल्यावर दिवस आले देवा. काय ऊन ताण आहे हे. अयो हो जमा 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 कोणती पोल इथं. सावली कोण सावली तात्या. अयो उठ हळू हळू काय हळू पडलं तुम्ही? उठा उठा उन्हामुळे नाही चक्कर आली. उठणं होत मला नाही उठणं होत. पडला कस काय पण? आता काय सांगू तुम्हाला घरची कहाणी. काहो? सावली 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 अयो थांबा थांबा. हळू 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 तुझे
थांबा नाही ह्यांच्या घरच्यांना तरी फोन करू नाही सावलीला घ्या आधी मग नंतर बसल्यावर फोन करा. करून सांगाव. 1 मिनिट या हळून घ्या. अहो पण एवढं कस का तुम्ही चक्कर येतो? अहो 2 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही. अहो थांबा थांबा बसा बसा बसून बोला. आई ग अहो तुम्ही 2 दिवस नाही काय खाल्लं म्हणल्यावर पोराला काय दया माय आली का नाही तुमच्या? त्यांनी म्हणलं का नाही आई 2 घास खा बाबा? अहो काय सांगावं तुम्हाला आता आमच्या घरातली आता काय म्हणतात ना इतक्या दिवस लागली ती काय म्हणतात झाकली ती आपली वडी तर लोकांची कुठं लोकांची चव घाली तर लेकाला सांगायचं नाही तर सुनाला सांगायचं. एवढं काय तात्या, काय सांगू तुम्हाला? पोराला कमावलं त्याला 2 घास बायको जायको म्हणता येत नाही बायको नसतो आई खा बाबा 2 घास खा. अहो, लय बरं, काहीच चांगलं नाही म्हणले होतं का? माझं पोरग पण त्या बायाच्या नादाने काही नाही अहो आताच्या काळात काय आहे, बायकोनी सांगितलं की पोरं ऐकतात. पण तुम्ही अगोदर पोराला थोडं ताब्यात ठेवलं असतं तरी पाळलेले आता काय म्हणते पोराला ताब्यात ठेवताना ना तुम्हाला तर माहिती आहे ना जसे जीवाचे हाल लावले तो माझ्या. अहो पण पोराला एवढं कळत नाही आपल्या आईने 2 दिवस काही खाल्लं नाही म्हणायचं बाबा आई दुखतंय आजारी येतो एवढं 2 घास खा. सुनाने नाही विचारलं पोराने विचारलं नाही का? अहो पोरग त्या बायकोच्या नादाने येडं झालंय हो. पोरग लय चांगलं होतं तुम्ही चूक केली सगळं त्या पोराच्या नाव करून टाकलं थोडंफार तरी स्वतःच्या नाव ठेवलं असतं तर जग मारून त्याने सांभाळ असतं सगळं टाकलं माझा गोड बोललं विश्वास की त्याचं होता नाव करून. माझं पोरग असं कधी काही करणार नाही पण आज त्यानेच अहो. माझ्यावर हात उचलला. असंच वाटतं प्रत्येकाला आपलं बाबा लय शहाणा ना असं झालं की मग कळतं आपण त्याच्या नाव नव्हतं करायला पाहिजे. पण नाही आज आधी ह्यांचे पाळे उद्या त्याच्या येणारच आहे ना. अहो पण ती उद्याचं कोणाला घेणं देणं पण आज पडलंय म्हातारीला बघितलं पाहिजे का नाही? बघितलं सुनाने नाही बघितलं पोरांनी तरी विचारलं पाहिजे ना. आता त्यांचं जाऊ द्या पोरग तर काय असं की वयालाच गेलंय काय बायकोच ऐकून. आता नेमकं काय करायचं याच्यावर? लय वाया गेलं हो. माझं लेकीला पोरग लय फोन चांगलं करू होतं. करा बरं पटकन. नका माझ्या लेकी जावायला नका सांगू कशाला उगा अहो मी कुठं मंदिरात जाईन कुठं 2 घास खाईन कुठं काही करीन मी नाही तर मला नाही सहन झाला तर मी मरून अहो, जाईन. हाडाचं कुठं काढ नाही करून त्या पोराला शिकवलं. लहानाची मोठी ह्याच्यासाठीच केली का? तुम्ही लग्न पाहिलं साठी ना करता का? काय दिवस काढले अहो आपण. काय बराशी काढल्या कटर काढली आणि त्यांना आता हे दिवस आठवले होय. सारं करून ठेवलं हो एकूण ते एक तुम्ही हाल करून लेकासाठी देऊ नका. लेकीला फोन करतो ती येईन. नाही खरंच फोन करा तुम्ही. काय सांगाव नका हो माझ्या जावायला लेकीला कशाला त्रास देता मला यांना सांगा तुम्ही आता मग तुम्ही देवळात तरच बघणार का असं? आली तर आपल्या ऐका, आम्ही लेकाची जा एका देवळात बसा जाऊन मग. आबा ऐका की आपण फोन केलं होईल आता देवळात जाणार तिथं दुसऱ्या कुणाने बघत ह्याला पण काय थोडं होईल का ह्याचं अख्खं नाव जाईन का नाही गावात? ह्या पोराकडे बघू आता. करू त्यांना बोलू एक काम करा फोन लावू. पोरांना सुनाला आणून त्यांची शाळा घेऊ. फोन लावतो म्हणजे मुलगी येईन तुमची त्यांच्या पोराला फोन लाव. जाणार, हा. हा काय दिवस आले राजे. हॅलो अरे तुझी आई चक्कर येऊन पडली होती आम्ही त्यांना आता उचलून सावलीला आणलं या तुझ्या भावाने काढले घराच्या बाहेर ये लवकर. बायकोच ऐकून 2 दिवस झाले त्यांनी काही खाल्लेलं नाही आम्ही घरी घेऊन जातो तुम्ही या ठेवू का कुठं हळू चल उठा धरा त्यांना नाही पिशवी राहू द्या पिशवी भर द्या सोडून चला. चला काय गे म्हातारे हा आली का परत इथंच हा दिलं होतं ना हकल नवऱ्याने माझ्या मग जायचं ना तिकडे तार फडायचं ना. कुठं जाणार बरं मी तुम्हाला सोडून तू सांगा आता कोणाकडे जाऊ गेले तर मायाच लेकाची चव जाईल. अगं जायचं नाही का टेम्पो खालीच मग हा कशाला आली इथं? मरणाची वाट बघती होय ग तू माया. मरणाची नाही तर मग जगायची वाट बघायची का? येऊन जाऊन तुझं काय ना बघ आम्हालाच त्रास आहे नुसता हा सगळं करा तुझं हे करा ते करा मी मोकळी का तुझं करायला? जा ना, निघ ना केलं तर तू. तेवढाच आशीर्वाद लागन तुला सासू केलं तर. आशीर्वाद चल नाही पाहिजे मला तुझा आशीर्वाद असल्याचा. आशीर्वाद देणारी मस्त आहेत मला एका आशीर्वादाने काय मरत नाही मी. जा निघ दे दुसऱ्यांना आशीर्वाद. कशाला येते इकडं हा जा ना अनाथ आश्रम मध्ये मग एवढंच हे तर. आता काय बोलावं तुला माझ्याकडे शब्द नाही राहिले तू एवढा त्रास देते मला बोलायला सुद्धा. हा शब्द नाही राहिले ना मग बोलू नको निघ पळ जा निघ ना बाई हा कशाला तरफडायला येत असते काय माहिती इकडं. एकदा गेले होते तू मग जा ना तिकडं तरफड ना. अगं मी जर 4 लोकात गेले तर माझ्याच काय ना लेकाची काय तुला एक सांगितलं होतं ना का दामाची वलतारा देते ना कारण कामा दामाचा अरे. आता सांगितलं कळणार नाही का तुला?
अहो कशाला अरे बोलते तू एवढं? जाईन म्हणून जाऊ मी द्या. परत तुला हाणाय पाहिजे का मग? नाही जाऊ द्या या, मी त्यांना मगाच्यापासून तेच म्हणते तुम्ही या ना ते नुसतं जायचं गोष्टी करून राहिला. परत तिने हाणाय पाहिजे का तुला मग? आणि अहो ठीक आहे ना, ते जाऊन तरी कुठं जाणार? अहो या ना आई, बसा नाही तर तेवढं बरं वाटेल तुम्हाला. या पाणी देऊ का तुम्हाला? अरे यार काय चाललंय? आईचं तिचं ऐकून आईचं हल करतो का तू? काय बोलताय तुम्ही? अरे चक्कर येऊन पडली होती तिला का? आम्ही आणले. बस तुम्ही इथं बस. इथं बस. अरे चक्कर येऊन रस्त्यात पडले, आम्ही उचलले आणि आम्ही इथं आणलेला का? कुशाल अशी दशा करतात का मग आईची? आईची तसं काय रे बायको हाती तुला माहितीये का? काय तुला सांगू आता? प्रूफ दाखवलं का? बायको कुठं अहो, पण हाणलं? हाणलं असेल, काय मी- चुकलं असेल, पण आईचं एवढं हल करतात का? दोन आपण दिवस आईला का? मला सांग, आईला कोणती गोष्ट कमी नाही पडून दिली मी? अर्ध रे मला बायको हाती माझ्याकडे हात पिरगाळला रे तिने. दोन दिवस आईच्या पोटात तुकडा नाही, मग लाज वाटाय पाहिजे. चल म्हणतोय की आईचं आम्ही एवढं जीव आणि आई लावतो. तुला खायला कधी इच्छित नाही का मी तेव्हा? आईच्या दोन रस्त्यात दिवस दोन दिवस झालं. उपाशी राहिली असती काय? अहो तुम्हाला काय सांगू, अरे, पण त्यांच्या घशाच्या खाली घासच उतरत नाही. मी त्यांना जेवण एवढं पंचपक्वान आणून देते, पण अरे त्यांच्या तो घशाच्या प्रेमाने दोन गाज भरा होतं, पोटात उतरण का मनाने उतरण? असं काय बोलतं? माझ्या आई सारखेच आहेत ना चक्कर त्या. पडली असती काय रस्त्यात? मग बरं, आईला चक्कर येऊन पडणार. आई मग माझ्या बायकोच हात कसं काय पिरगाळती लगेच? हा एवढं आईला हातात जीव आहे का लगेच? बायकोला अरे हात मी पिरगाळती. हात नाही पिरगाळीला तिचा, ती मला मारित होती. मी आलतो तर तू हात पिरगाळती तिचा. पण जाऊ दे ना, तुम्हाला काय करायचंय? तुम्ही जसे आले तसे जा, आम्ही आमचं बघून येऊ घरातलं आहे ना हो. हा, ते बी आहे कर तू कसं आला मधीच? अरे आम्हाला किंवा लिहिला का रस्त्यात पडले, उगाच नाव खराब आहे गावात. उतरलो म्हातारी धरून माझं मी बघेन. तुझी अरे, हे बघा, तुझा तू आमची काय म्हातारी आहे बघा, ना, आम्ही मोठा बघून चुलता आहे घेऊ. ना, मोठा चुलत्याचं काही दोन शब्द सांगायचं काम ऐक नाही. सांगायचं ना आम्हाला. आणि तुला नसते होतं आम्ही घेऊन जाऊ का? आम्ही सांभाळतो. हा, जा घेऊन. जा घेऊन, मला काय घेणं नाही. घेणं नाही हा. ह्यासाठी सांभाळलं का तुला? याच्यासाठी लहानचा मोठा केला ना मी, म्हणजे तो मला माझ्या घराच्या बाहेर बायकोला मार हाकून- खाती मार ती बघून घेऊ का मी? उद्याच्याला तुला मारल्यावर तुझ्या बापानी अरे तो ही आईला कोणाचा आधार नाही, बोलाय तुला कोण नाही ना, म्हणून तू आईची ही असं हाल चालवलं. लय हाल केले पोरांना. लय. बोलायलाच कोण नाही ना घरात, कोण आहे तुला बोलाय? माझ्या बायको आधी घर काय झालं तुमचं? हा ह्यांनी काय काय आम्ही आलोय? काय काय तू आली बाई बघायला आता इथं एवढा तमाशा. बघ कशाला आईचा म्हणजे? हाल. कशाला म्हणजे? काय छळ केलाय रे तिचा? काय केलं तेव्हा? काय केलं माझ्या बायको काय करतोय? थांब थांब थांब. बरं झालं मला तुम्ही माहिती आला. आहे, खोटं बोलणार. थांबा, तुमची नाटकच नाही आम्हाला चांगली माहिती आहे. तुम्ही आम्हालाच खोटं ठरवलं असतं ह्यांच्या पुढं. त्यामुळे माझ्याकडे ऑन रोड रेकॉर्ड आहे. ह्याच्या पुढे तुम्ही काय बोलूच शकत नाही. बस आता बरोबर तुम्ही खोटं काय रगड आहे? काय रेकॉर्डिंग आईचा काय हाल दाखवायचं? केला का? हा आईचं ही काय? मी असं कधी करू तरी शकते मस्त का? करायला पाहिजे. बोल बरं खोटं. तुम्ही म्हणा ना माझा, तुला मी ना पोलीस स्टेशनला घेऊन चला ना डायरेक्ट. हिच्या नादाने झालंय सगळं. अहो समजून सांगा. ए, आका का बाई, तिला काय हाती एक आईने बी सकाळ सकाळ दिला. तू गप रे, बायकोच ऐकून आईवर बायकोचा बैल झाला तो बैल. नाही नाही, ऐकायला ऐकू दे ना. आपण म्हातारा माणूस आहे, वो दुखत आहे. मग आधी बघ एक काम ना कर, डोळ्यांनी. ऐका ना, तुम्हाला सांभाळायची का? तुम्हाला सांभाळायची का? अरे एवढा प्रूफ असून तू म्हणतो आम्ही काय केलं? थांबा, आईला सांभाळायची का? माझ्या बायकोला हाती म्हणले मी कसं बोलू? नाही सांभाळायची. एक काम कर, आत्ताच्या आता आपण केस टाकूया, जेव्हा काय असेल ती निमेश आम्ही सांभाळतो, कशी असेल ती. काय 1 रुपया द्यायची गरज नाही याला. अहो मी तुला काय कळतं म्हणते, का काय म्हणलं मी? काय म्हणलं मी? तू केस टाकायची, निमाई समाग आहे तुझा, पण हिला एवढं काय आणि पाहिजे? सांभाळायचं नाही आईला. मग कळण त्याला मी, अहो, की ऐका. आपल्या हातात काय नाही राहिलं. मग मी कळतं. तेच म्हणते, हिच्या निम्मा आईला कशाला त्रास झाला असता मागायचा? तर हिला जमलं त्याला असतं काहीच का? द्यायचं नाही. अहो पण मी पण कुठं काय नाही, आईच्या म्हणते, नावावर जशी माझी आई तशीच ह्या पण माझ्यासाठी आहेत. मला जेवढं त्यांच्यासाठी करता येतं ना. तरी मला एखादा इतकी जर तोड अरे व्हिडिओ तो ढकलून मी दिलाय खाली. मी काय नाही तिनेच मारलं केलं. मला आधी. मी काय तिनेच बोलतो मारलं तुम्ही आधी. सासूबाई? आणि मी तिला नुसतं असं धरायला तुम्ही गेले. आमच्या सासूबाई मी काय चव घाली ता कुठं जावं बुवा, हिला नुसतं असं धरलं नाही तेवढ्यात आलं तर मग तो माझ्याच बायकोचा हात पिरगाळा. आता काय सांगावं तुम्हाला? दात नको दाखवत असले. मी दाखवते का? आणि ते बोलायला काय हो लागला तुम्ही काय? सारखं सगळं मला मारताय? बघते त्याकडं डोळे वाटारून काय बघत तिच्याकडं. आता समजा तिच्या आईला जर असं झालं, तिच्या पोरांनी लेखानीच असं केलं, तुला तेव्हा माहिती तिला आहे? होईन का काय? तुला लगे होईन म्हणली का असती, काय? चल पळत लगी गेला असतो तू पण. सांग आता. अरे तिची तुझ्याशी आई नाही तशी ही सुद्धा ह्याची अहो, आई मी आहे तेच ना. म्हणते, जशी माझी आई तशीच ह्या. मग ढकलून का दिलं मी कुठं ढकलून दिलं? खोटं काय इथं काय काय? मोबाईल मध्ये मी शूटिंग करून ठेवलंय. याला दाखवा, याला दाखवा दाखवा, बरं. याला सारं खोटं वाटत याला दाखवा. पाहुण्यांनी बघितलं की याला दाखवा याला. त्याला विश्वासच बसता नाही ना बायको. त्याचा बायकोवर लय विश्वास आहे. उडीत तुला सांगतो हा, काय हे करायचंय काय? का? आता बोल की, आता काय झालं तुला? काय करायचंय? अरे बोल की आता.
विचार की जाप तिला आता आईला काम विचार करा करा. आपण सरळ सरळ तुम्ही काहीच नका विचारू आपण घरी घेऊन जाऊ त्यांना चल अहो पण एक काम ती कसं अहो ऐका ना पाहुण्याचे 4 दिवस असतात त्याची पण आपण नाही नाही, असू दे आम्ही थोडं लाज वाटत नाही ना 4 दिवस नाही ना आपण परत ते सांभाळीन तसं नका करू त्याला काय लाज वाटणार आहे? अहो त्याला आई सांभाळायची काय लाज वाटायची गरज कोर्ट आहे? आम्ही कोर्टाचं काम सोपं नसतं. पोलिसांनी अरे कोर्ट कचेरीन वकील करायचं सोपं नसतं कोणाला करायची इच्छा आहे त्याने अहो त्याला करायची इच्छा पण त्यांनी कसं सांभाळलं असेल ते तिलाच माहिती एक वेळ त्यांनी फोडायला हाताला तरी बघितलं नाही पण तळाला फोडापेक्षा चांगलं सांभाळलं त्यांनी हे उपकार केले काय व्हिडिओ करायचं दाखवते नेमकं आता? व्हिडिओ ए, तुला लय बायकोचा पुळ येताना व्हिडिओ बघ मग कळेल तुला बायकोचा पुळ किती ऐकाव. जे कृत्य केलंय ना त्यांनी की काय का माणसाला का मी तुझ्यासाठी मी माझ्या आईला हाणलं लागा हात उगारला मी आता उगार की हात होय आई वर नाही, नाही, आता उपयोग नाही आता ना नको आणू. आपल्या समोर पहिलं टाकतात त्याची. आई जवळ घरातनं बाहेर नव्हतं काढत त्या टायमाला मारलं असतं नको आणू मग आईला तिला, बी आता कळलं नको. असतं ना ऐका तुम्ही बसा पाय सुजलेला आहे तुमचा जाऊ दे बसून दे. आणि पिशवीन कुठं निघाली होती काय नाही आई खरंच अगं माझं चुकलं मला खरंच माफ कर खरं मी तर तुझ्यासोबत असं नव्हतं वागा पाहिजे अगं त्या आधी कळायला माझं पाहिजे पण होतं. चुकलं. आई तिकडे उन्हात मला तानात पण पळत माफ ती करा. बरी असती. मी खरंच मी नाही करणार परत असं काही मी तुला सांगत होते ना करत तू माझ्यावर आणि विश्वास जर- ठेवला नाही माझ्यावर हात उचलला मी नाटक नाही करत आहे. मी जर करणार. चुकलं ना परत आई मला खरंच माफ कर मी लय मला चुकलो. या सरड्यावर तर विश्वास नाही बरं का पण ह्याच्यावर ठेवू शकतो लेख म्हणून ही कसं दुसऱ्याची शेवटी पण तू सर जर सांभाळला नाही ना मग तुला सांगतो आपल्या खरंच समोर दाजी मला नाटकं माहित करतात नव्हतं नाहीत. तुझं माहित होतं आई बघ त्यांच्यात तोडदा वाजवलं मला कळलं म्हणून मी अरे मी नुसता तिचा असा हात धरला तिला की तुला म्हणली माझाच हात तरी काढला तू बघायचं ना मी आपली आई मारीन का आपल्यासाठी एवढं तिने जीवाचं रान केलं आणि ती जाऊ दे मारीन आता, का लेकरू सुनाला? तुझंच आहे सून बी तुझीच आहे. तू फक्त तिला आता परत त्रास काय दे. कर इथंच मी थांब नाही 2-4 येऊ- दिवस. नाही येऊ नंदनबाई. बरं का मी नाही देणार 2-4 दिवस इथं थांब त्यांचं बरं होऊस तर हो. तुम्ही थांबा चला नाही नीट सांगितलं नाही तर आपल्या समोर नाही, रस्त्यावर पडायला नाही, लागलं. नाही, गेलं चालू तर काम परत सोडून आलंय आहे. कारखाने हो तुम्ही दाजी खरंच चुकलं माझं इथं हा. मीटिंग सोडून तुला आलंय म्हणलं ह्यात सगळं आलं चला राह तू जरा 2-4 दिवस आणि मग जाय चल घरात तुम्ही हा खरंच चला हळूच आणि तू जेवायला आण तिला पहिलं हो